तर या ठिकाणी अर्थातच नाणेफेक जिंकलेत आपण जयनवान बागदांड संघाने आपलं हार्दिक अभिनंदन। आपण 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण प्रथम काय घेत आहे? प्रथम फील्ड फर्स्ट, प्रथम मी क्षेत्ररक्षण घेतात आणि त्याचबरोबर तुम्ही HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेंडकोळ संघाला यश या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण जाऊया मैदानाकडे। तर यानंतर सामनावीर काय नाव सांगितलं होतं? सामनावीर मागच्या सामन्याचा सुशांत मोकल सर, ज्याने फलंदाजीमध्ये एक षटकार ठोकला होता आणि गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती। तर सुशांत मोकल यांना विनंती आहे आपण यायचं आहे, जिथे सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत। HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेंड कोळीवाडा संघाचे सुशांत मोकल यांना इथे सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक आहे। चला आपण लगेच यायचं आहे। खरं तर रजनी क्रिकेट स्पर्धा म्हणली, नाईट क्रिकेट स्पर्धा म्हणली की ती विद्युत झोतामध्ये खरं तर ती पूर्ण व्हायला पाहिजे असं नेहमी म्हणलं होतं, परंतु आपण पाहतात या ठिकाणी बाहेरून येणारे खेळाडू वेळेवर न पोहोचणं, त्यामुळे आयोजकांचा देखील नाईलाज झाला आणि त्याचमुळे खरं तर ही स्पर्धा थोडीशी उशीर झाली। तर सुशांत मोकल या ठिकाणी सामनावीर आहेत। तर शुभेच्छा आहे आणि सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण वळूया उपांत्य फेरीच्या लढतीकडे। धन्यवाद। तर सेमीफायनलचा सामना सुरू होतोय, उपांत्य फेरीची लढत। चला वेळ दौडू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। नाणेफेक या ठिकाणी जिंकली होती जयहनुमान बागदांड संघाने। दोन्ही संघाला शुभेच्छा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। 4 षटकांचा सामना आहे आणि HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेंड कोळीवाडा संघाने आपली सलामीची जोडी ताबडतोब मैदानात पाठवायची आहे। पंचांना विनंती आहे, चला खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे, सामना लगेच सुरू होईल। तर पहिल्या सेमीफायनलच्या पहिल्या सत्रासाठी आपण पाहणार 2 आमचे समालोचक असतील, यश मापगावकर आणि त्यानंतर त्यांना साथ देतील भाईजान। चला भाईजान आणि यश मापगावकर ही जोडी या ठिकाणी असेल, ती खेळाचं पहिलं दुसरं सत्र इथे पूर्ण करेल। अंतिम लढत असेल, ती अंतिम लढतीमध्ये समालोचक म्हणून तुम्ही पाहणार विकास साखरकर यांचा आवाज आपण ऐकणार आहात आणि त्यानंतर मुस्ताक भाई नांदगाव यांचा आवाज आपण म्हणजे मराठी आणि हिंदी असं या ठिकाणी क्रम असेल। चला फलंदाज पाठवा, सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया। उपांत्य फेरीची लढत सेमीफायनल जयहनुमान बागदांडा विरुद्ध HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेंड कोळीवाडा या 2 संघाच्या लढतीने सुरुवात होते। पाहूया 2 संघांमधून कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि अंतिम फेरीमध्ये अल अजीज अलिबाग अर्थात पंकज जाधवचा संघ अंतिम फेरीत या ठिकाणी गेलेला आहे। या संघासमोर 2 हात कोण करेल आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं मानकरी तब्बल 1,50,000 आणि भव्य चषकाचा मानकरी या ठिकाणी कोण असेल याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये। धन्यवाद। सामना सुरू करायचा। धन्यवाद काका मात्रे सर, ज्या माध्यमातून अख्ख्या रात्रीमध्ये आपण क्रिकेटचा थरार अनुभवला, मात्र आता ती खरी वेळ आली की कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभूत होईल, कोणता संघ या सामना जिंकेल, कोणत्या संघाला आलिशान कप 2025 ची ट्रॉफी लिफ्ट करण्याचा बहुमान मिळेल। कारण गेल्या वर्षी सुद्धा अशाच रीतीने थोडं लेट बट थेट या पद्धतीने आपण ही स्पर्धा पुढे घेऊन गेलो होतो। एका बाजूला जयहनुमान बागदांडा संघ उतरला, दुसऱ्या बाजूला HRF फिटनेसने स्पॉन्सर केलेला पेंड कोळीवाडा संघ या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतोय। फार महत्वाची मॅच आहे। या सामन्याच्या माध्यमातून 4 षटक बघायला मिळतील। यानंतर द बिग मेगा फायनल बिगिन्स। HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेंड कोळीवाडा प्रथमतः नाणेफेक कोणी जिंकली होती, तर जयहनुमान बागदांडा संघ वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। या पहिल्या 4 षटकांमध्ये आपण बघतोय प्रथम फलंदाजी करण्यासाठी कोळीवाडा संघाला आमंत्रित केले। पेंड कोळीवाड्याच्या माध्यमातून सलामीसाठी आलेली जोडी या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळेल।
चैतन्य पाटील आणि सुशांत मुकल. सुशांत मुकलने आज रात्रीमध्ये सर्वांना प्रभावित केलंय. सुशांत मुकलने प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलंय आणि त्याबरोबरने सुशांत मुकल या संपूर्ण स्पर्धेचा की फॅक्टर ठरलाय. फार महत्वाची मॅच. दोन्ही संघांना समान शुभेच्छा असतील. अल अजीज अलिबाग संघाला फायनलचं तिकीट मिळालंय. पहिलं षटक साहिल पाटील मैदानावरती उतरलाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघत आहोत स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करण्यासाठी बॅटर रेडी. चैतन्य पाटील स्ट्राईक एंडवरती तयार आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती सुशांत मोकल. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. करूयात पुन्हा एकदा सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चेंडूला वळून करण्याचा प्रयत्न शॉर्ट लेगच्या दिशेला हा चेंडू गेला होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 30 दरम्यान चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. धाव कोणती मिळत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावरती असताना एक जबरदस्त गेम प्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. साहिल पाटीलच्या गोलंदाजीवरती पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. चांगला प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा 38 मध्ये 38च्या बाहेर जेव्हा माराल ना तेव्हा तुम्हाला 4 किंवा 6 धावा मिळतील. मात्र हा चेंडू सुद्धा 38 सर्कल मध्ये होता. तो बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आपण बघितल्यानंतर डॉट या ठिकाणी आले. कोणतीही धाव येत नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना साहिल पाटीलच्या या माध्यमातून सुरू असणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा विकेट होण्याची संभावना होती. ही संभावना आपण बघितली ना तर आता मात्र क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय चैतन्य पाटील. एक धाव आली. पहिली धाव मैदानावरती अर्जित केली गेली. अत्यंत महत्वाची मॅच सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या 3 चेंडूवरती एक धावा अर्जित केलेत. साहिल पाटीलचं महत्वाचं षटक आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा साहिल या ठिकाणी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सेमीफायनलची मॅच आहे म्हणजे यामधून जो जिंकेल तो खेळेल अल अजीज अलिबाग संघासोबत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा आहे. धाव एक. पहिलं षटक प्रगतीपथावरती साहिल पाटील मैदानावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक महत्वाच्या मॅच मध्ये. तर अजून जर सामना आपण बघितला 3 चेंडू बाकी आहेत. त्यानंतर आणखीन 3 षटके या ठिकाणी येतील. चांगला फटका. ओ क्या बात आहे. चेंडूवरती प्रहार. क्लासिकल कॉपी बुक स्टाईल. चेंडू फ्लॅट अँड फ्युरियस. सीमाला शपार षटकार. धावसंख्या मात्र आपण बघितली ना या षटकारनेशी मात्र 7 धावा धाव फलकावरती अर्जित केल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना एक जबरदस्त फटका या मॅच मध्ये एक्झिक्यूट केला होता. एक अप्रतिम फटका या ठिकाणी आपण बघतोय. सुशांत मुकल ज्या पद्धतीनं पूर्ण रात्रीमध्ये त्याने एंटरटेन केलं, सर्वांना प्रभावित केलं, सर्वांना इम्प्रेस केलं. त्याच्या बॅटमधून फटका आला. धावसंख्या 7. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना बॅटची कडा होती. चेंडूवरती एक धाव आली. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 8. पहिलं षटक त्याच्यामध्ये एक चेंडू आणखीन बाकी आहे. साहिल पाटीलच्या गोलंदाजीवरती मात्र जर आपण विचार केला ना तर एक अप्रतिम या ठिकाणी फटका डीप कव्हर क्षेत्रामध्ये आपण बघितला होता. आतापर्यंत 8 धावसंख्या धाव फलकावरती अर्जित केल्या. एक अत्यंत महत्वाची मॅच. पुन्हा एकदा गॅप शोधले. फिल इन द ब्लँक्स. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू होता. बॅकवर्डच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करेल. अलॉंग दी कार्पेट येतोय चेंडू. सीमाला शपार चौकार. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या म्हणजे 12. साहिल पाटीलचं षटक या ठिकाणी संपलं. 12 बनल्यात. तर आणखीन 3 षटक मैदानावरती येणं बाकी असेल. सामना सुरू करा. वेळ लावू नका. फार वेळ आधीच या ठिकाणी तुम्ही दवडलाय. 6:37 झालीत आणि आणखीन एक महत्वाची मॅच या ठिकाणी खेळवणं बाकी आहे. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना सूचना असतील की लवकरात लवकर सामना पुन्हा सुरू करा.
धावा 12 बनल्यात. पहिलं षटक प्रगती पथावरती होतं, ज्या माध्यमातून आतापर्यंत एक षटकार, त्यानंतर एक चौकार बघितला आपण. सुशांत मुकलच्या बॅट मधून आतापर्यंत 2 बिग स्ट्रोक या मॅच मध्ये बघायला मिळाले. गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत मैदानावरती उतरलाय. षटक क्रमांक 2 त्याच्या माध्यमातून येईल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा जर आपण विचार केला ना तर चैतन्य पाटील, नॉन स्ट्राईक इन वरती सुशांत मोकल, ही सलामीसाठी आलेली भरोशाची जोडी. यावेळेस फटका जबरदस्त हिट मैदानावरती, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतो षटकार. तर एका बाजूला आपण बघितलं तर बागदांना संघाच्या माध्यमातून सुरू असणारी गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला पेन कोळीवाड्याच्या माध्यमातून सुरू असणारी फलंदाजी. ज्या पद्धतीने आतापर्यंत फटके मैदानावरती आलेत ना, धावा 18 आल्यात. तर एका बाजूला पेन कोळीवाडा संघ लढतोय, दुसऱ्या बाजूला जनमान बागदांना संघ मैदानावरती लढतोय. आणि आतापर्यंत स्कोरबुक वरती धावसंख्या जर आपण बघितली, धावा 19 आल्या. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना आतापर्यंत एक चांगला खेळ मैदानावरती रंगलाय. धावा येत आहेत. सुशांत मोकल असेल किंबहुना चैतन्य पाटील असेल, या दोघांच्या बॅट मधून आतापर्यंत आपण बघितलं ना, धावा मैदानावरती बनल्यात 19. यावेळेस फटका डीप स्कोर लाईक बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग वन. आज सुशांत मोकलने दाखवलंय की पेन मधला काय क्लास आहे. पेन मधलं क्रिकेट अलिबागच्या मैदानावरती, अलिशान सोगावच्या मैदानावरती आज त्याने करून दाखवले. धावा बनल्यात त्या म्हणजे 25 रन्स. हा फटका जर आपण बघितला ना तर क्विकर वन पद्धतीनं याच्यावरती प्रहार केला होता, याच्यावरती षटकार आला होता, याच्यावरती बिग स्ट्रोक मारला होता. धावा 25 बनल्यात. स्ट्राईक इन वरती सुशांत मोकल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, समोर क्षेत्ररक्षक, धाव मिळेल 1. त्यामुळे आतापर्यंत बघितलं ना आपण 26 धावसंख्या बनल्यात. 26 रन स्कोरबुक वरती अर्जित केले. एका बाजूला एचआरएफ फिटनेस पुरस्कृत पेन कोळीवाडा, दुसऱ्या बाजूला जनमान बागदंडा. प्रथमतः फलंदाजी करत असताना एचआरएफ फिटनेस पुरस्कृत पेन कोळीवाडा संघाची धावसंख्या 26 धावसंख्येपर्यंत तो पोहोचलाय. एक अत्यंत महत्वाची मॅच. पुढे ससावत मारण्याचा प्रयत्न, कॅच होण्याची संभावना. ही कॅच मैदानावरती घेतल्या. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा कॅच घेतलाय आणि मैदानावरती महत्वाची विकेट असेल. चैतन्य पाटील बॅक टू द पवेलियन. फार मोठी विकेट. दोन षटकं मैदानावरती संपली. 2 षटकांच्या अंती 26 बनल्यात. 2 षटकं अजून बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ येईल. पहिल्या सत्रामध्ये आपण आतापर्यंत बघितलं, प्रथम फलंदाजी करत असताना पेंट संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 26 रन्स. तर एचआरएफ फिटनेसची स्पॉन्सरशिप दिली म्हणजे ऋषिकेश राऊत यांच्या माध्यमातून जी स्पॉन्सरशिप आली आणि त्यांनी स्पॉन्सर केलेला संघ मैदानावरती उतरला. सेमी फायनल्स मध्ये एक महत्वाची मॅच या ठिकाणी आपण बघतोय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती भरत पाटील तिसऱ्या षटकासाठी तयार असतील, कारण आतापर्यंत पहिल्या षटक जे मैदानावरती आला होता साहिल पाटील, त्यानंतर अनिकेत, त्यानंतर पुन्हा भरत पाटील. स्कोरबुक वरती धावसंख्या लागते ती म्हणजे 26 आणि आणखीन 12 चेंडू मैदानावरती बाकी आहेत. धावा किती येतील? मला तर वाटतं की धावा 50 सुद्धा येऊ शकतात. 50 प्लस धावा मैदानावरती येऊ शकतील. उलट पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. धावा 26. स्ट्राईक वरती सुशांत मोकल. गोलंदाजी करण्यासाठी भरत पाटील या मैदानावरती उतरलाय. एक महत्वपूर्ण षटक त्यांच्या माध्यमातून येईल.
जबरदस्त चेंडू, अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय. हा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर होता. चांगला प्रयत्न केलाय सुशांत मोकलला एका जागेवरती उभं ठेवणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. या मॅच मध्ये आपण बघितलं ना तर सुशांत मोकल आक्रमक आहे, सुशांत मोकल विध्वंसक आहे, सुशांत मोकल विस्फोटक आहे. डॉमिनन्स क्रिएट करणारी फलंदाजी आज सुशांत मोकलच्या या बॅट मधून लिशान कप 2025 मध्ये आपण बघितली. बैट चिकड़ा, बड़ी मछली जाल में फांसी. सुशांत बैक टू द पवेलियन. फार मोठी विकेट. या सामन्यामधील सर्वात मोठी विकेट म्हणजे सुशांत मोकल परतला. सामन्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं ना तर आज त्यांनी त्याचं काम जरूर केलंय, मात्र फिनिशिंग टच त्याला देता आले नव्हते. धावा 26 आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. डॉट आला त्यानंतर विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. सुशांतसाठी टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. वेल प्लेड सुशांत. आज रात्रीमध्ये गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रांमध्ये एकच नाव मैदानावरती आपण बघितलं ते म्हणजे सुशांत मोकल. या षटकामध्ये आणखीन 4 चेंडू बाकी आहेत. भरत पाटील या ठिकाणी आपण बघतोय मैदानावरती त्यांनी उतरवलंय. संघाचा विश्वास सार्थ करत असताना एक महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. स्कोर हुक वरती धावसंख्या 26 आहे. स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर प्रसाद वास्कर पाहायला मिळेल. चांगला फटका मैदानावरती डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र फील्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल. धावा मैदानावरती एखादा फिनिश बनतील त्या म्हणजे 27 रन्स. स्कोर बुक वरती अर्जित केले. अत्यंत महत्वाची मॅच, सेमीफायनलचा मॅच. एका बाजूला HRF फिटनेस पुरस्कृत पेंट कोळीवाडा, त्यानंतर दुसऱ्या बाजूला जयनमान बागदांडा, एक एक्सपिरियन्स प्लेयर भरत पाटील. या मॅच मध्ये आपल्या बुटांची जादू, आपल्या बुटांची किमया मैदानावरती साध्य करत असताना पाहायला मिळतात. धावा धाव फलकावरती 27. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना वन फॅन्टास्टिक ऑर्गनायझेशन बाय लिशान कप 2025. चेंडू 3 झाले, 3 शिल्लक आहेत. गोलंदाजी करत असताना भरत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सेमीफायनलचा थरार आपण अनुभवतोय. या चेंडूवरती सुद्धा कॅच होण्याची संभावना आहे. कॅच ड्रॉप. जर आपण बघितलं नंतर बॉलर स्वतः बॉलरने कॅच घ्यायला पाहिजे होती. कॅच ड्रॉप झाली. धावा 28 आहेत. 28 रन स्कोर बुक वरती अर्जित केलेत. एक अत्यंत महत्वाची मॅच, वन फॅन्टास्टिक मॅच मी म्हणेन. कारण आतापर्यंत ज्या पद्धतीनं भरत पाटीलने ती गोलंदाजी केली ना, त्यांनी विकेट घेतली, चान्स क्रिएट केले, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ, क्षेत्ररक्षणाचा अभाव या गोष्टींमुळे या मॅच मध्ये आपण बघितलं तर भरतला दुसरी विकेट मिळता राहिली. धावसंख्या 28. 28 रन स्कोर बुक वरती अर्जित केलेत. फार महत्वाची मॅच. फुलटॉ चेंडू वरती प्रार, वन बाउन्स. चेंडू सीमारेषा पार येतोय, चौकार. धावा मिळतील 4. एक अप्रतिम फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला होता. धावसंख्या जर आपण बघितली तर 32. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती भरत पाटील वरती आक्रमण केले. भरत पाटीलच्या पाठीमागे आता जर आपण बघितलं ना तर फलंदाजच्या बॅट मधून प्रसाद वास्करच्या बॅट मधून चौकार आला. एक महत्वपूर्ण चौकार मी म्हणेन, संजीवनी देणारा चौकार. कारण प्रत्येक धाव महत्वाची आहे. सेमीफायनल मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स असं मी म्हणेन. फुलटा चेंडूवरती प्रास समोरक्षक त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू आहे. आणखीन एक फलंदाज संभूच्या आश्रयाला पडतील. टेक अ बिग ब्लो फॉर दिस. 3 षटकं मैदानावरती संपली. 3 षटकांच्या अंती धावा धावफलकावरती आता मात्र बनतात. धावा 32. आणखीन एक षटक येईल. षटक क्रमांक 4 मैदानावरती 32 धावा धावफलकावरती न्यू बॅटर समीर आवासकर मैदानावरती जात असताना पाहायला मिळेल. 14 षटक मैदानावरती येईल.
पहिल्या इनिंगच्या खेळामधील अंतिम षटक आहे. गोलंदाजी करण्यासाठी विनायक मोकल या मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आणि अंतिम त्यांच्या माध्यमातून येईल. आतापर्यंत 3 षटकं आपण बघितली. धावा 32 आल्यात. 4थं षटक मैदानावरती विनायक मोकलच्या माध्यमातून. तर गोलंदाजीसाठी विनायक, फलंदाजीसाठी फलंदाज मैदानावरती आहे समीर आवासकर. यावेळेस मात्र प्रयत्न केला होता स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू केला. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि असा असताना मात्र 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा सुद्धा पूर्ण. ते म्हणतात ना, बहती गंगा में हात धोके लेना चाहिए, त्या पद्धतीने या ठिकाणी धावा 3. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती ना त्या ठिकाणी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षणाचा अभाव मी म्हणेन. धावा 3 त्यांना मिळतील. धावसंख्या 35. 35 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. विनायक मोकल जो मैदानावरती गोलंदाजी करतोय ना, ते समेत खेळत असताना आपण आतापर्यंतची जी फलंदाजी बघितली तर धावा या ठिकाणी बनतायत त्या म्हणजेच 35 रन्स. तो वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. ज्या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा विनायक मोकल यांना आपण बघतोय. धावा 3 आल्या होत्या. तर या हवेच्या चेंडूवरती बीमर समोर क्षेत्ररक्षक आहे. तर फ्रीट मैदानावरती असेल. धावा या ठिकाणी बनल्यात त्या म्हणजे 37 एक महत्वाची मॅच आहे. सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लास्ट मॅच अल अजीज अलिबाग संघासोबत खेळेल. धावसंख्या आपण बघितली तर धावा 37 आहेत. यावेळेस फटका चेंडूवरती प्रार. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. येतो षटकार. 6 धावांनिशी आता मात्र समीकरण बदललीत. धावा 43 रन्स. शेवटचा आणि अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधील समाप्तीच्या दिशेनं. त्या ठिकाणी विनायक मोगल वरती आक्रमण केलंय. विनायकला आसमान दाखवलंय. विनायक वरती प्रहार केले. चेंडू लवकर सुपूर्द करा. धावा बनल्या 43 रन्स स्कोरबुक वरती अर्जित केलेत. एक अत्यंत महत्वाची मॅच, फार मोठी मॅच या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे अजून 4 चेंडू बाकी आहेत. स्ट्राइक एंड वरती न्यू बॅटर तयार असेल. त्याच्या माध्यमातून आणखीन एकदा डीप स्कोर क्षेत्रामध्ये ऍक्शन रिप्ले. चेंडू सीमा पार. येतो षटकार. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक 2 षटकार आपण बघितले. आतापर्यंत 9 नंतर मोमेंटम शिफ्ट केलं. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून 2 बिग स्ट्रोक आलेत. तर आणखीन 3 चेंडू बाकी आहेत. महत्वाची मॅच आहे. द सेमीफायनल मॅच बिगिन्स. प्रसादच्या बॅट मधून प्रहार होत आहेत. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला. तर आणखीन एकदा डीप स्कोअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर षटकारांची हॅट्रिक साध्य केली आहे. धावसंख्या 55 धावा 55 रन्स स्कोरबुक वरती अर्जित केलेत. एक महत्वाची मॅच. काय जबरदस्त फटकेबाजी होते. लगोपाच्या 3 चेंडूवरती 3 बिग स्ट्रोक. धावा 55. आतापर्यंत जनमन बागदंडा विरुद्ध HRF फिटनेस पुरस्कृत पेंड कोळीवाडा या 2 संघाच्या दरम्यान सेमीफायनलची लढत. तर अंतिम लढतीमध्ये अल अजीज अलिबाग संघाला फायनलचं तिकीट मिळालंय. या 2 संघांमधून विजेता त्या संघासोबत खेळेल फायनल मॅच. यावेळेचा फटका पुन्हा एकदा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. 4था फटका षटकार. एक चेंडू बाकी. आतापर्यंत धावा बनल्या त्या म्हणजे तब्बल 61.
धावा 61 रन स्कोर बुक वरती. स्ट्राईक इन वरती आपण बघतोय ना प्रसाद पाटील यावेळेचा फटका स्वीप खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एका धाब्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट आली. मात्र काय खेळलाय प्रसाद पाटीलने या मॅच मध्ये जान आणली. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून आपण बघितले ना फटके मैदानावरती अगदी जबरदस्त आलेत. धावा 62 करायच्या धावा 63. तर वलियात पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग कडे ज्या ठिकाणी इम्रान बुखारी आपल्याला जोडले जातील. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहतात जयनवान बागदंडा आणि HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेनकोळीवडा दोन संघामध्ये सेमीफायनल अर्थात उपांत्य फेरीची लढत आपण पाहिलेत. खरं तर HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेनकोळीवडा हा कासवाच्या गतीने या स्पर्धेमध्ये आला. इसाप नीतीमध्ये आपण नेहमी पाहता कासव आणि सशाची शर्यत आणि ज्याच्यामध्ये आपण पाहता की कासवाच्या गतीने हा कासव नेहमी पुढे जातो आणि सशाला हरवतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी कासवाच्या गतीने काय जबरदस्त भरारी मारली आणि आता मात्र आपण पाहणार आहोत अंतिम फेरीस जाण्यासाठी इथे लढत सुरू आहे. सामना पुन्हा एकदा आपण रंगतदार अवस्थेत असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि त्यानंतर जयनमान बागदंड संघाची सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवायची आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. घड्याळची वेळ पहा 6:55 झालेली आहेत. सामना लगेच सुरू करायचा की त्यानंतर अंतिम फेरी आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ या सर्व गोष्टीचा विचार करता वेळेचं बंधन पाळायचं आहे. खरं तर रजनी क्रिकेट स्पर्धा ही रजनी म्हणजे प्रकाश झोतामध्येच खरे व्हायला पाहिजे, परंतु या शेवटच्या दिवशी आपण पाहिलं की थोडे उशिरा सामने सुरू झाल्याचं कारणही होतं की या ठिकाणी मोठे संघ खेळतात. अर्थातच खेळाडू देखील बाहेरचे होते. त्यांनी या ठिकाणी येण्यासाठी वेळ लावला आणि त्यामुळे आयोजकांचं देखील नाईलाज झाला. हरकत नाही. या सगळ्या गोष्टीवर आपण मात करत जातोय आपण पुन्हा एकदा सेमीफायनल अर्थात उपांत्य फेरीच्या दुसऱ्या पर्वाकडे. धन्यवाद. थैंक यू सो मच. तो फिर से एक बार आलीशान कप 2025 सेमीफाइनल का मैच और इस रजनी क्रिकेट में एक उच्चांक स्कोर खड़ा किया है. पहले प्रतियोगिता में बल्लेबाजी करते हुए टीम हम देख रहे पेन कोलीवाड़ा हाईएस्ट स्कोर खड़ा किया है. 62 रन बनाए और 63 रनों का टारगेट सेट किया है. डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद में खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर. 24 गेंदे और 63 रनों का टारगेट अचीव करना है तो यहाँ पर हौसला बुलंद रखना होगा क्योंकि स्ट्राइक पर बल्लेबाज है साक्षित पाटिल और नॉन स्ट्राइक पे साहिल पाटिल. ये पाटिल बंधु आज इस मैदान पर क्या धूम धड़ाका करेंगे. जो 24 गेंदे हैं उसमें 63 रनों का टारगेट अचीव करेंगे. गेंदबाजी के लिए पहला स्पेल कौस्तुभ मात्रे पेन कोलीवाड़ा टीम की जानिब से गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइकर बैटर साक्षित पाटिल. P1 पावर प्ले का षटक यहां पर जरूर लेके आते हुए मैटेंडरी पावर प्ले जिसे कहा जाता है उस गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे विकेट कीपर के रूप में हम देख रहे हैं सुशांत मोकल, घोटिया नाम से प्रचलित. फुल टॉस किस्म की गेंद थर्ड मैन की दिशा में खेलते हुए वहां पर कोई रन की गुंजाइश नहीं. अच्छी फील्डिंग फील्डर के द्वारा पहली गेंद डॉट कराते हुए साक्षित पाटिल जैसे बल्लेबाज को यहां पर पहली गेंद के ऊपर अकाउंट खोलने पर मजबूर किया, पर खोलने का प्रयास किया. डॉट गेंद जाते हुए इस बार बड़ा स्ट्रोक रूम बनाकर खेल दिया क्रॉस द लाइन. गेंद को ढकेल दिया डिक्लेयर एरिया में. इस एक रन के साथ स्कोर में आगाज होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान बागदांडा. 24 गेंदे 63 रनों का टारगेट है. टीट फॉर टैट प्रत्युत्तर देना होगा.
ईट का जवाब पत्थर से देना होगा साक्षित पाटिल। जिस तरह से बल्लेबाजी अलीबाग प्रीमियर लीग में की थी उसी तरह से यहां पर बल्लेबाजी का नमूना पेश करना होगा। सन्माननीय उमेशदादा ठाकूर सरांचे या ठिकाणी आगमन होते, ज्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। जरूर फिर से एक बार देखिए ब्लाइंड स्ट्रोक आड़े बल्ले से खेलने का प्रयास, डॉट गेंद जाती हुई, हर एक डॉट गेंद समीकरण यहां पर बदलेगी, प्रेशर रिलीज करेगी। फिर से एक बार कौस्तुभ मात्रे, इस बार अच्छी गेंद हवा में खेलने की कोशिश, नो मैच लैंड, गेंद ट्रैवल होती हुई पर अच्छा प्रयास वहां पर फील्डर के द्वारा गेंद रोकने में कामयाब होते हुए हमारे काबिल दोस्त सन्माननीय या दरम्यान सन्माननीय ॲडव्होकेट उमेशदादा ठाकूर सर, अध्यक्ष काँग्रेस सेवा फाउंडेशन रायगड जिल्हा, यांचं या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करत आहोत। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर सिंगल। कौस्तुभ मात्रे ने आज गेंदबाजी का एनालिसिस काफी शानदार दिखलाया है और सेमीफाइनल में पेन कोलीवाला टीम को यहां पर ले जाते हुए शानदार गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज पहली गेंद का सामना करेंगे साहिल पाटिल। इस बार हवा में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर है वहां पर, कोई गलती की गुंजाइश नहीं। चैतन्य कैच लपकते हुए यहां पर विकेट का पतन, क्योंकि 24 गेंदें 63 रनों का टारगेट। और आज हम देख रहे हैं एशियन कप 2025 में इस प्रतियोगिता में पेन कोलीवाला टीम ने काफी बढ़िया टारगेट सेट किया है। सबसे हाईएस्ट स्कोर टारगेट यहां पर अचीव करने में थोड़ा सा मुश्किल यहां पर होती हुई बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान बागदांडा टीम को न्यू बैटर मैदान पर अनिकेत पाटिल, जबकि पहला ओवर प्रगति पर। सेमीफाइनल का मैच जो जीतेगा वो जरूर अलजीज 11 अलीबाग टीम के साथ फाइनल का मैच खेलेगा, अंतिम मुकाबला। या ठिकाणी आपण पाहतात उपांत्यपूर्व लढत सुरू आहे आणि या लढतीनंतर खरं तर या लढतीनंतर अंतिम फेरीमध्ये संघ दाखल होईल, अल अजीज अलीबाग या संघासमोर 2 हात करेल, परंतु मंडळींनी या ठिकाणी निर्णय घेतला की अंतिम फेरीची लढत ही नेहमी प्रकाश झोतात व्हायला पाहिजे, त्यामुळे त्यानंतर सामना थांबेल आणि अंतिम फेरीची लढत आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल। कारण रजनी क्रिकेट म्हटल्यानंतर रात्री खरं तर ती स्पर्धा संपायला पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणी हा निर्णय आयोजकांच्या मधून घेण्यात आले। तो जरूर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर हम स्कोर देख रहे, 2 रन बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए बचे हुए 18 गेंदे और जीतने के लिए 61 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के लिए गेंदबाज निजी पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर चैतन्य पाटिल गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज साक्षित पाटिल। इस बार साक्षित पाटिल के स्लॉट में गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार मस्तक पे दस्तक देने वाला ये शानदार छक्का, इस छक्के की सहायता से स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 8 रन। सेमीफाइनल का मैच साक्षित बल्लेबाजी के लिए और पहली गेंद के ऊपर चैतन्य पाटिल के ऊपर प्रतिकार किया, अपने इरादे स्पष्ट किए। जरूरत है इस छक्कों की, जिस तरह से बैटर प्रसाद पाटिल ने छक्कों की बौछार की थी उसी तरह से यहां पर रणनीति बनानी होगी, वही ईट का जवाब पत्थर से देना होगा। पर चैतन्य पाटिल फिर से एक बार अपने छोर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे। इस बार देखिए कुछ अलग करने का प्रयास, ऑप्शन के काफी बाहर, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए शबाब खान यांनी जर षटकारामध्ये सीमारेषेपुढे जर झेल पकडला तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी त्यांना देण्यात येईल, तौसिफ भाई कप्तान सरांच्या माध्यमातून। ओहो, खड़ताल पुला खालून चेंडू फरार, गेंद सीमा पार, इस बार आता है शानदार चौकार। पहले ही मन बना लिया था, आगे आकर फील्ड करना चाहते थे और गेंद उनके नीचे से जाते हुई और गेंद सीमा पार, शानदार चौकार।
छवि की सहायता से स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक सर बताते हुए स्कोर कार्ड पर 13 रन। शबाब खान यांच्यासाठी एक आणखीन एक स्पेशल ऑफर या ठिकाणी आहे. त्यांनी सीमारेषेकडे म्हणजे बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल पकडला तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. तौसीफबाई कप्तान आणि तस्लीमबाई कप्तान सरांच्या माध्यमातून. जरूर यहाँ पर देखिए डॉट गेंद कराते हुए कमाल की गेंदबाजी, गेंदबाज चैतन्य पाटिल। सेमीफाइनल का मैच है, जरूर यहाँ पर कंजूसी गेंदबाजी करने वही रणनीति यहाँ पर बनाते हुए आलीशान कप 2025 और इस बार एक्स्ट्रा कवर शानदार वीरेंद्र सहवाग स्टाइल में एग्जीक्यूट किया है। गेंद थी फुल टॉस, बल्लेबाज हो गए हाई क्रॉस और मैदान पर कहते हुए आई एम द बॉस, गेंद को ढकेल दिया है सीमा रेखा के पार। शानदार षटकार वीरेंद्र सहवाग या स्टाईल मध्ये मारलेला अप्परकटच्या माध्यमातून एक सुंदर फटका इथे आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावांचं एक चांगलं योगदान अर्थातच या उपांत्यफेरीच्या लढतीमध्ये. छक्के के साथ यहाँ पर स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 19 रन। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद वाइड यॉर्कर डालने का प्रयास, सटीक लाइन, एक ही लाइन पर यहाँ पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज चैतन्य पाटिल। पर साक्षित पाटिल आज इस प्रतियोगिता में शानदार बल्लेबाजी करने का प्रयास कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं। जरूर फिर से एक बार रनवे में थोड़ी सी खराबी होती हुई यहाँ पर रोक लिया है बैटर साक्षित पाटिल ने। 19 रन स्कोर कार्ड पर 63 रनों का टारगेट है। इस बार बैक टू द बॉलर, फिर से एक बार शॉट मिड ऑन की दिशा में, फील्डर नहीं है, अलोंग द कारपेट गेंद ट्रैवल होती हुई 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है अक्षर पटेल, जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर। दौर की समाप्ति के बाद बचे हुए 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 43 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 43 रनों की जरूरत। इक्वेशन यहां पर अगर चेंज हो सकता है अगर बड़े स्ट्रोक लाजमी आते हैं, सुबह का वक्त है। तर लाडक्या क्रिकेट रसिको, आज संध्याकाळी बरोबर 7 वाजता अंतिम फेरीची लढत सुरू होईल, मेगा फायनल. आपण सगळे तयार आहात का? येस, आमचे प्रेक्षक तयार आहेत. सुशांत मोकल, मिस्टर आरपीएल रायगढ़ भूषण पुरस्कार प्राप्त करने वाले एक सेंसिबल खिलाड़ी सुशांत मोकल, मैन फ्रॉम कलवा। इस बार देखिए ऑप्शन के काफी बाहर, खराब गेंद यहाँ पर दिशाहीन गेंदबाजी, गेंदबाज सुशांत मोकल। एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। आलीशान कप 2025 इस प्रतियोगिता का सेमीफाइनल का मैच। और फिर से एक बार देखिए साक्षित पाटिल जैसे बैटर को यहां पर चकमा देते हुए कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, डॉट कराते हुए यहां पर गेंदबाज सुशांत मोकल। इस पर फिर से एक बार डॉट, इसीलिए तो कहते हैं ना राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर खिलाड़ी बनकर आया कर, तुझे ही बख्शी है इस मैदान की सल्तनत, इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर। और आज क्या शानदार गेंदबाजी करते हुए दिखाई दी है। इस बार अच्छी गेंद आड़े बल्ले से खेलते हुए मिड ऑन की दिशा में, फील्डर है, फील्ड करेंगे, 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 22 रन। निगाहे वली में वो तासीर देखी, निगाहे वली में वो तासीर देखी, हजारों की यहां पर तकदीर बदलती देखी। गेंदबाजी करते फिर से एक बार सुशांत, सामना करेंगे अनिकेत पाटिल। इस बार अच्छा स्ट्रोक ऑन ड्राइव किया, फील्डर है 2 खिलाड़ियों के बीच में, पर वहां पर प्रसाद पाटिल अच्छी फील्डिंग। आज प्रसाद पाटिल ने शानदार बल्लेबाजी की है। सेमीफाइनल मैच में 4 गेंदों पर 4 छक्के लगाए और अपनी पारी को एक सम्मानजनक टारगेट सेट करने का प्रयास किया। और आज और कल की नाइट का ये सबसे हाईएस्ट स्कोर खड़ा करने में पेन कोलीवाड़ा टीम का बड़ा योगदान है और वही योगदान कारगिर होता हुआ
ओहो, फिर से एक बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर, थोड़ा सा एक्सरसाइज करने पर मजबूर किया यहां पर। और यहां पर देखिए विकेट कीपर थोड़े से तकलीफ में दिखाई दे। वाइड गेंद एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 24। तीसरा और प्रगति पर सुशांत मोकल गेंदबाजी करते हुए। इस बार इनसाइड एज, बल्ले का भारी सीधा सी आउट, कवर पॉइंट की दिशा में फील्डर थे और सीधा विकेट का पतन। बल्लेबाज बैक टू द पेविलियन, विकेट का पतन यहां पर होता हुआ। सुशांत मोकल ने काफी प्रभावित किया आज इस प्रतियोगिता में। सक्षित पाटिल यहां पर आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर प्रतीक पाटिल आते हुए। फिर से एक बार सुशांत मोकल, इस बार आड़े बल्ले से खेल दिया, मिड की दिशा में फील्डर है, फील्ड करेंगे एक रन पर संतुष्ट। इस रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 3 ओवर की समाप्ति के बाद 25 रन 25। औपचारिकता रह चुकी क्योंकि ज्यादा से ज्यादा यहां पर रनों का टारगेट सेट किया था पेन कोलीवाला टीम ने। काफी खुश है गेंदबाज सुशांत मोकल। आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज प्रसाद पाटिल। बचे हुए 6 गेंदे जीतने के लिए 38 रनों की आवश्यकता है। 6 गेंदे 38 रनों की जरूरत, यानी चमत्कार को नमस्कार करना होगा। सन्माननीय चेतनजी पाटील सर यांना विनंती करण्यात येत आहे आयोजकांच्या माध्यमातून की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान होऊन या लढतीचा आनंद घ्यावा। सन्माननीय चेतनजी पाटील सर। 6 गेंदे और 38 रनों की आवश्यकता है फाइनल में प्रवेश करने के लिए टीम जय हनुमान बागदांडा। ओहो, इस बार अच्छा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर फिर से एक बार शानदार कैच प्रसाद पाटिल को मिलते हुए पहली गेंद के ऊपर सफलता। प्रतीक पाटिल आए क्या और चले गए क्या? न्यू बैटर मैदान पर आनंद मिनमी ने जर्सी नंबर 7 परिधान के हुए। 5 गेंदे शेष है, 5 गेंदों में 38 रनों की आवश्यकता है। पेन कोलीवाला टीम आज इस अलीपाक अलीशान कप 2025 अलीशान कप सोगांव आयोजित एक प्रतियोगिता और काफी बढ़िया मैच यहां पर जरूर दिखाया दिया आज प्रोलिंग स्पोर्ट्स के माध्यम से। फुल टॉस किस्म की गेंद, ऑन ड्राइव खेल दिया फील्डर वहां पर सुशांत मोकल फील्ड करेंगे। शानदार एफर्ट, एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा 26। बचे हुए 4 गेंद शेष औपचारिकता के। 4 गेंदे 37 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पे फिर से एक बार अनिकेत पाटिल। इस बार शानदार गेंद, कमाल की गेंद, शॉर्ट किस्म की गेंद डाली थी जरूर, बल्लेबाज बड़ा स्ट्रोक लगाने में असफल। डॉट गेंद जाती हुई, बचे हुए 3 गेंदे 37 रनों की आवश्यकता है। इस बार अच्छी गेंद, लेग 22 के रूप में 1 रन प्राप्त करते हुए ऑफिशियल अंपायर संकेत जी ढोले उनका साथ देते हुए मोहम्मद जी बकवाल, थर्ड अंपायर पुरुषोत्तम जी भगत, तीनों ऑफिशियल अंपायर का तहे दिल से आभार, सभी कमेंटेटर्स का तहे दिल से आभार, सबसे ज्यादा दर्शकों का आभार कहूंगा क्योंकि काफी बढ़िया आयोजन और इस प्रतियोगिता में उन्होंने हमें प्रतिसाद दिया। अलीशान कप 2025 अलीशान कप सोगांव 12वां पर्व। ओहो, इस बार सम्मान देते हुए गेंद को, और जरूर यहां पर आखिरी गेंद, इस औपचारिकता की सामना करेंगे बैटर आनंद। ओहो, फिर से एक बार फंसाते हुए, चकाते हुए, गंडाते हुए और फाइनल में प्रवेश किया है पेन कोलीवाला टीम। हार्ड लक टीम जय हनुमान बागदांडा। शानदार मैच और फाइनल का मैच होगा
टीम अल अजीज 11 अलीबाग वर्सेस पेन कोलीवाडा. तर अल अजीज अलिबाग आणि HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेन कोळीवाडा या दोन संघामध्ये लढत आपण आता अंतिम फेरीची लढत पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण अर्थातच शुभेच्छा देऊया बागदंड संघाला की त्याने अतिशय चांगली कामगिरी केली होती, परंतु थोडीशी कामगिरी उंचावली नाही.